अगं कसं वाटतं तुला? आता सोडा ना. अगं थांब ना, पण माझी लाडाची मैना आहे तू. ऐक. अगं थांब 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 2 मिनिटं थांब. अगं मला तर लय भारी वाटू राहिलं. बापरे, लय दुःख राहिलं. अगं थांब 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 थोडा दमकाट दुखू दे दुखू दे. आता सोडा ना, किती टाइम झाला. अगं थांब ना, पण मला पहिल्यापून तू आवडती ना. नको रडू नको रडू नको. 5 मिनिटं फक्त. झालं झालं आवाज. झालं झालं ऐक. झालं झालं. थांब. सगुणाताई, ओ सगुणाताई, बया सगुणाताई कुठं आवाज देईना. हा, घरात आहे का नाही? कुठे गेली बाई? म्हणलं हिच्याकडे 2-3 बटाटे पावा. काय करावं? घरात जाऊन पावा काय? घरातच जाऊन पाहते. तिकडं किचन मध्ये असेल, त्याच्यामुळे आवाज नाही जाऊ राहिला. सगुणाताई, ओ सगुणाताई, बया सगुणाताई तर किचन मध्ये नाही. कुठे गेली? लय भारी वाटत. मला तर लय मजा वाटते. असं वाटतं मला ये मध्येच ठेवा, बाहेर आहे ना काढूच नाही. काय कवळी घातली तुला ग मैने. अगं तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. अशी हौसच होणार नाही मैने. बायको काहीच प्रेम देत नाही मैने. तू लई प्रेम देती मला, पूर्ण मनापून प्रेम. मैने आता घेतो बाहेर काढून बघा. हा मैने जाय मग. बाय बाय टाटा. आणि पोचल्यावर फोन कर ग. हा जाय जाय. आयला अशी करीत होती मैनी मला. लईच आवडलं वाटतं मी तिला. मग मी कामही तसं केलं. मैनीला पुन्हा वासना नाही ठेवली. जाऊ दे आता, जेव्हा सवड होईल तेव्हा येईल. पाहिलं लई चोळून घेतलं मैनीला. दार लावू चोळली. पाहिलं माई पण हौसच केली मैनीनं. डायरेक्ट मधल्या रूम मध्येच नेलं कवळी घालून तिला. पक्की चोळली. नाही म्हणस तो चोळली मैनी. एकदम भारी वाटलंय. आता थोडासा पडून घेतो बा. आलो. पाहिलं आत्ताच मैनी गेली. आता कोण येऊन टपकलं काय ना बा. थांब पाहतो दरवाजा उघडू. येऊ का आतमध्ये? हो या ना या. काय शांताबाई? काय नाही, आले म्हणले आपली सगुणाताई. हा सगुन ये ना. या ना बस ना. बस. काय झालं? सगुना ताई आहे ना, तिची बहिणीची पोर डिलिव्हरी झाली. मग तिकडे जायले 4-5-6 दिवस. तिकडे जायले का? तिकडे गेली ना. सहज आल्या का? सहज आले. काय कामदाम? नाही, काम नाही. ते आता कोणीतरी साडीवाली बाई बाहेर गेली ना, अशी दपकत. मी म्हणले सगुणाबाईच काय? सगुणाताई. नाही ती आता इतक्यात नाही का उतरली खाली इकडून.
ये इकडून इकून इकडून इकडून इकून गेली का? अहो अशी आली हा इकडून ये दार उघडलं. हा. हा तुम्हाला सांगते अहो अ, तिकडून त्या जिनेनी तिकून गेली असं. हा अहो येण्याच काय? इकडून अशी गेली. हा हा अशी हा इकडूनच गेली ना दरवाजातून. इकून गेली. तुम्ही पाहिलं का पण? हा अहो मग ते सांगायला आले तुम्हाला. हा काय नाही काय बस काय हो, बस बबनराव? बसा बसा. ती अशी गेली अशी खाली उतरली हा पायऱ्यानी. ती पायऱ्यानी अशी टाकीत होती ना पाय हा असा असा पाय टाकीत होती असा हा असं टाकीत होती ना पाय. पाय पाय तेव्हा पाहिलं मी तिला. पहिले ये नका पाहिली काय न जातानी. काय म्हणले? आता बॉम्बा बॉम्बच होईल रे बाबा. बबनराव अहो मी तुमच्याशी बोलून राहिले. अहो तस नाही म्हणत मी. हा म्हणलं शेजारची असं नाही ते एखादी. अहो शेजारची कशी राहील? तुमच्या घरातून निघली भसक्यान आणि खाली पायऱ्याने असे पाय टाकीत टाकीत गेली. पाय पायच गेली. या बरोबर पाहिली तिकडून. शांताबाई हा तुम्ही पाहिली? आणि मग कोण होत ते? मी म्हणले सगुणा ताई आहे का काय? हा आलं आलं शांताबाई. आता ध्यानात आलं. हा का? आलं आलं. काय झालं? हा सगुणाची ना मावशी होती. हा का? हा म्हणजे सगुणा ताईची ती मावशी होती. मावशी होती. ती नाही ना वालाच्या शेंगा ते वापाय आणलं होतं. हा मग इकडं आली सगुनी का? हा. पण सगुनी घरी नाही. हा 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 मग तिनं चहा वगैरे केला. आम्ही दोघं पेलो हा. आणि ती निघून गेली. हा का? पण तुम्हाला एक सांगू का? काय? बबनराव आता कसं आहे माहिती का? आपण एकाच बिल्डिंग मध्ये राहतो. आहे. हा हम्म. आणि तुमचं माझ शेजारी शेजारीच फ्लॅट आहे. हा असं दरवाजा एकत्रच आहे असं समोरासमोर. हा मला मी तुमचं पाहायचं आणि तुम्ही मा पाहायचं. काय? त्या दरवाज्यात काय चालू आहे ते. हा 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 मग मी मागाशी आले होते हा सगुणा ताईक. तेव्हा तुमचं उघडच होत. काय? दार दार हे दार उघड होत. पहिलं दरवाजा उघडच राहिलो आता. हा बर का हा. बबनराव? हा. मग ते दार उघड असल्यामुळे मी बटाटे न्यायला आले होते ना हा. सगुणा ताईक. मध्ये हा आणि मग मध्ये आली आणि डायरेक्ट घुसले बसक्याने. आवाज दिला पण सगुणा ताई काही बोला ना. मग डायरेक्ट घुसले मध्ये घुसले ना. नका विचारू पुढचं. काय काय झालं काय? हा? काय 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 झालं? हा सगुणीची मावशी होती तुम्ही म्हणत्या. हा अहो त्या दरवाजा वाटा असा घाणेरडा आवाज येत होता. बाय 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 मला तर ते ऐकावा ना. आता लई मजा येऊ राहिली. घालू का आतमधीन काढू का बाहेर? असं वाटतं काढूच नाही मधीच ठेवावा. तुम्ही एवढे पांचट असाल आणि एवढे निर्लज्ज असाल असं वाटलं नव्हतं. या असे घाणले शेजारी नव्हते लागत ग बाई. माझ्या बिल्डिंग मध्ये असं चांगलं माणसं लागत होते. बबनराव तुम्ही जे करते ते तुम्हाला वाटलं का बा या शांताबाईने काही ऐकलं नाही. दार उघडं होतं मी सगळं ऐकलं बाई तुमच्यावालं. अजून तर काय काय बोलत होते पण ते नाही बाई सांगून दाखवीत तुम्हाला. अरे बाबन्या कसं तू आपण दार उघड राहिलंय बाबन्या. हा. कधीच चुकला नाही. आता इकडं पहा ना बाबा. हा म्हणजे बायको तिकडं काढून द्या. त्या कुठे गेली म्हणते लग्नाला. बया बबनराव हा? तुम्हाला हे शोभत नाही. बायको तिकडं काढून दिली बहिणीच्या पोरीच्या लग्नाला आणि असे घाणेरडे चाळे करीता दुसऱ्या बाई बरोबर. खरं सांगा ती बाई कोण होती? हा बरं. तुम्ही म्हणता सगुणीची मावशी नाही. खरं सांगा नाही तर आता काही खरं नाही बाई तुमचं. तुम्हाला या बिल्डिंग मधून हाकलून देईल मी. सगळा कारभार माझ्या हातात आहे बिल्डिंगचा. शांताबाई हा ऐक ना थोडं. हा आता आपण कसं जवळ जवळ आहे. हा हा आहे का नाही? हा पण ही बातमी ना हा. या कानाची ह्या कानाला गेली नाही पाहिजे. हा ना. ऐक हा आणि माझ्या बायकोला तर गेलीच नाही पाहिजे.
हा का? काय होईल माहितीये का? हा. मा अख्खं वाटून होईल. हा ना? आधीचे ना हा. माई बायको एक तर लय बांध कुदळी हा. आणि त्याच्यात हे जर तुमच्या तोंडचं ऐकलं हा. अगा काका काका बबनरावचं उद्बसच खड्डाच उपातला. खड्डा? हा खुट्टा म्हणा, हा खुट्टा उपटला. खुट्टाच उपातला. तुमचा खुट्टाच उपटायला आली मी. हं? म्हणजे तुमचा खुट्टा आहे ना, तो उपटूनच टाकला असता. पण आता कसं आहे, तुम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये राहते ना, हा. त्याच्यामुळे मग आपण काय म्हणते, जाऊ दे जाऊ दे, शेजार धर्म आहे नाही का? शांताबाई हा. अहो माझा काला खोटा उपटी त्या तुम्ही. हा. हं, ऐका जरा मा बायकोला फक्त म्हणू नका बा. हा. या बा मी सांगतो माझ्या मनातलं कोण होती. हं? कोण होती म्हणजे? सांगतो ना बाई. हा हा. का? सांगा बरं. सांगू हा. ते ना हा. माझं ठेवलेलं सामान होत. भया. मी त्याला लय जीव लाईतो. हा. मा हा का? माझ्या या सगुनीपेक्षा आहे ना हा. ते लय मला प्रेम देत, हा का? मला मिठीत घेत, हा. मग मला राहू राहू फोन करतो. हा. हं. भया. लय जीव लाईती मा. हा का? मग ते मला तुम्हाला सांगते, असं झालं. अजून अजून काय काय तुमचं ते सामान काय काय करत? काही नाही, मस्त मग ती आली. हा. ती आली तिकून हा. 5-10 मिनिटं इथं बसलो हा. आणि मस्त मग आम्ही एकमेकाच्या अंगाला खेळलो. हा का? हं. हा. मग काय झालं माहितीये का? हा. या बा शांताबाई, खरं तुमचं मा पोटातलं सांगतो बघ. हा, सांगा सांगा. फक्त कोणाला कळायचं नाही. थोडं लवकर सांगा फक्त. लगेच लगेच. हा. मग आहे ना हा. एकमेकाचे मुक्के घेतले. हा का? मग थोडं आम्हाला आहे हा. ना, आम्हाला मूड आला, मूड हा. का मग मूड आला. हा का? इस्त्या पैज तूप गेलं हा. कसं पगलत. हा. हा. हा मग तिलाही पगल आला, मलाही पगल आला. मग आम्ही ना त्या मागच्या खोलीत गेलो हा. आणि जो एकमेकाला कवळी घातली, हा का? दोघही सोडी ना बा. भया. हा जवळ वत नाही ना हा. तवर सोडीनाच ती बी मला. हा का? आणि मी सोडीना. हा. हा. बया, किती पानछटी बाई तुम्ही. मग ते बाई तिकडं, आणि तुम्हाला बायको आहे ना? अहो आहे, पण माझ्या बायकोपेक्षा हिचं लय चांगलं आहे. हा. बायकोपेक्षा चांगलं म्हणजे? चांगलं म्हणजे हिचं रूप बीप दिसायला देखणी ना. हा का? हा, म्हणून. आणि सगुणा बाईला काय झालं? तिला काय काटे टोचू राहिले का? बिचारी किती चांगली, किती विश्वास आहे तुमच्यावर, किती प्रेम करती. मला नेहमी सांगत राहती, माझा नवरा असा, माझा नवरा तसा, लई बाई मा नवरा भोळा बाबडा आहे, लई मला प्रेम देतो. बया, तुमच्या या अशा भोळ्या बाबड्या चेहऱ्याच्या मागत लई भयानक दृश्य दडेले हो. हा. नाही, नाही. तुम्ही तर लई चढी रे बाई. तुमचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. शांताबाई ऐका ना, हा. काय होतं माहितीये का तुम्हाला? एक सांगू का खरं? हा. या बा, घरचं टोपलं रोज त्याच्यात पोळी खायची. हा. हं? आणि दारचं टोपलं जर उघडलं ना, हा. मग त्याच्यात नुसत्या पूर्णाच्याच पोळ्या निघात्या. हा का? हा. आणि घरच्या टोपल्यात काय बाजूच्या भाकरी राहत्या का? त्याच्या शिळ्या वाटत्या. हा. हा. बरं बरं. आता मी तुम्हाला सांगते ते ऐका बाई. हा, सांग. या बाबा बनराव, मी आता ना बाई हे सगळं तुमच्या बायकोला सांगून देणार आहे बाई. हो. हा. जशी मी एक स्त्री आहे ना, जशी मी एक स्त्री आहे तशी ती बी एक स्त्री आहे बाई. तिचा परपंच असा उद्ध्वस्त झालेला, कसं वाटेल माझ्या मनाला? हा. इडा आपण एका ठिकाणी राहतो, उद्या काही झालं तर ती म्हणशील शांताबाई तुम्ही पाहिलं होतं, मग तुम्ही म्हणल्या का नाही तेव्हा? मी तिला आता सगळं सांगून देणार आहे आल्यावर. शांताबाई. हा. तुमचं आलं ते काय, तुमचं तुम्ही ते काय म्हणत होते, मैनी मैनी मैनी. मैनी का तुमची? काय काय रूप आहे मैनीला. मैनी. हा. अहो तिला मी काय म्हणलं माहितीये का शांताबाई? हा. आग मैना, हा. आग मैना, हा. तुझे हाऊस पुरविल, हा. तुला जोडीना सातारा फिरविल, तुला जोडीन ग सातारा फिरविल, जोडीना मुंबई फिरविल, तुला जोडीन पुण्याला फिरविल. आग मैना. असं म्हणले का ते? हा. बया, सगुनीला नेलं होतं का गावा जोडीने मुंबई पुण्याला? नाही नाही, तिला आहे ना गाडी लागती, मग वकती ती वकती. हा का? ते
येऊ का मग मी हा? हा? येते मग पण ऐका ना बाबा सगुणाताई आली का मग मी येते शांताबाई, हा? ऐका मी काय म्हणतो, हा? 2 मिनिटच बसावं. हा का का उभ्या ना ऐका त्या. ते नाही तुम्ही म्हणले तर मी बसले मी. अहो 2 मिनिटं बसा. ऐका, हा तुम्ही जा हा तुमच्या घरी पाहिजे तर. चालले ना. थांबा ना, मी काय बोलतो तेवढं तर ऐकून जा. हा हे बघ, हा माझ्या सगुनीला काहीही सांगू नका. हा का हा, हा हा आता तू हे बघ, तिला काही सांगू नका. हा. माझा परपंच उद्ध्वस्त होईल. हा. आणि माझा परपंच उद्ध्वस्त झाल्यावर तुम्हाला काय मिळेल? काहीच नाही काहीच नाही. आता पुढे काय भेटू राहील अहो ऐकून तर घ्या. हा माझ्या बायकोला काही सांगू नका हा बर का. बर या बा काय होईल आता, मी त्या महिनीला आहे ना हा. कधीच इड बोलावणार नाही. आणि आम्हाला जर दोघांना भेटायचं असलं ना हा. तर आम्ही कुठं बाहेर भेटू. हा का हा? बर बर आणि नाही सांगणार मी हा, मग हिला काही सांगू नका. हा हं? तुमच्या पोटात ठेवा. हा जाकली 1.25 लाखाची. बर बर आणि काय हो बबनराव, हा मी तुमचं एवढं सगळं झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची हा. हा? सगुणाबाईला काही सांगायचं नाही, मग माझ्या शेजारी असल्याचा उपयोग काय हा? आणि मग मी एवढं सगळं झाकून ठेवणार आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देणार, काय देणार? आता शांताबाई, हा. तुम्हाला काय लागत? काय लागत तुम्ही- म्हणजे? आज एवढं मोठं प्रकरण घडलं आणि तुम्ही म्हणून राहिले तुम्हाला काय लागतं हा? आज तुम्ही विचार करा बबनराव, जरी असं तुमच्या बायकोला कळालं तर तुमचा परपंच उद्ध्वस्त होईल, राहणारच नाही खलास. सगळी धूळधारी होईल, मग? बायको निघून जाईल, तुमचे खायचे वांदे होतील, एक तर पुरी भेटू नाही राहिल्या, काय करशाल मग तुम्ही? अहो शांताबाई, हा. माझं ऐकाय मग. हा मी ना तुम्हाला जे लागल ना हा. ते देऊ देईल. हा हा. काय आता तुम्हाला सांगू का बाई हा, बोला. बाबाराव, मला काही तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा नाही बाई. कायची अपेक्षा आहे? हा काय नाही हो, ते थोडस आहे ना, ते पैशाचीच अडचण होती. पैशाची? हा. हो, किती किती? 5 का 10,000? 5-10 हजार नाही हो, मग? 5-10 हजारात काही येतं तवा. मग किती? ते एखाद्या लाख रुपयाची गरज होती. एखाद्याला? हा ओ शांताबाई, लई मोठी अपेक्षा आहे तुमची. एवढी इज्जत जाकायची तर तुम्ही लाख रुपये मागत आहे. अहो 5-10 हजार साहजिक आहे. हो बबनराव, हा? काय म्हणू राहिले तुम्ही? एवढी इज्जत झाकायची? इज्जत म्हणजे तुम्हाला काय वाटतं हा? इज्जत म्हणजे माणसाची शान आहे. आज माणूस इज्जतीत फिरला तर त्याला सगळे लोक विचारित्या, आणि त्याची जर बदनामी झाली तर त्याला कुत्र विचारित नाही. फो फो हो. असे थुकाते लोक तोंडावर. शांताबाई, तुम्ही तर मावच थुकायला लागले. मग तुम्ही म्हणू राहिले इज्जत झाकायची 1 लाख रुपये का? 1 लाख महत्वाची का इज्जत महत्वाची आहे? शांताबाई, हा? आज सगळं तुमच्या पाहुण्या रावण्यांमध्ये कळालं नाही, आपल्या बिल्डिंग मध्ये कळालं तर सगळे थुकतील ना तुमच्या बाई. हा नका बाई, आणि जाऊ दे, तुम्हाला सध्याचे 1 लाख तर नका देऊ, मला काय घे नाही, मी येते बाई सगुणा बाई आल्यावर आता. हो शांताबाई, इकडे या. हा. ऐका 2 मिनिटं माझं ऐका. हा. या बा, लाख रुपये देतो. हा का? पण या बा, मी विचार केला अख्खी चव जाईल एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये, या सोसायटी मध्ये, आणि पुन्हा 4 लोकांमध्ये तुम्ही म्हणणारच आहे हं? काय तो बबनराव हा. दिसतो तसा नसतो, हा. म्हणून जग फसत नाही का? मग हा बरं. हो शांताबाई, हा. तुम्हाला मी लाख रुपये देतो. हा. हं? पण इकडची चुकली इकडे नाही ना म्हणा. आओ, आता तुम्हाला काय सांगायचं बाई, तुम्ही जर मला लाख रुपये दिले हा, तर तुमची बातमी ना तुमच्या महिनीची, हा, मग ह्या कानाची त्या कानाला सुद्धा कळणार नाही. आणि मग तुम्हाला सांगते बबनराव, इकडे या. मग वाटलं तर तुम्ही ना महिनीला तुम्हाला कुठं फिरायला न्यायचं नाही. तुम्ही म्हणले अगं मैना तुझी हाऊस पूर्वीन, तुला जोडीन सातारा फिरवीन, आग तुला जोडीन गोव्याला फिरवीन, आग तुला जोडीन कवळीत येईल. मग तुम्ही ना दोघं मस्त रोमांस करा. हा? हा. आणि मी जरी पाहिलंय बी कधी तर मी काय ना तुमच्या बायकोला सगुनीला काही सांगणार नाही. नाही ना? हा पहा बर का, हा आयला काय झालं बबनराव, महिने आली 1 लाखाला झोपून गेली. हा काय
म्हणते काय नाही काय नाही काय नाही काही नाही काही ना नाही. इज्जत इज्जत तर प्यारी तुमचं नाव किती मोठं आहे नाव लय मोठं हा मग देते का मग 1,00,000 रुपये हो शांताबाई हा. 1,00,000 लागत आहे ना हा पण बर काय एवढं सांगितलं तेवढं ऐकायचं बया तुम्हाला कळलंच ना आपण एकच ठिकाणी राहतो ना जर कळलं तर मग कान धरा शांताबाई तुम्ही डुप्लिकेट आहे म्हणून असं म्हणा मला मग शांताबाई हा. तसं आहे ना तुमच्या वही सुवाशी हा का चला बरं घेऊनच जा हा का हा चला 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 ये. ये बस ये हा 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 हा. हा, हा. हा ते 1,00,000 देते ना तुम्ही हा देतो ना अहो 2 मिनिटं टेक हा आली घरात 5 मिनिटं लगेच चालली बी मला काही बोलायचंय तो आहे वरून माय वरून मग काय बाबा बनराव बोलू का नको सांग बोला ना या. तुम्ही एवढी शेजारी आमच्या अशाचा धर्म आहे हा हा मग मग ऐक ना शांता हा मी आता तुला शांताच म्हणतो हा म्हणा ऐक शांता हा तू सुद्धा लई सुपर आहे ग दिसायला हा का साडी कवा घेतली हा का ही साडी लई दंडात ती बाई हा का काय नुसती बोलातली आलाय दिसती हा का पण ते गालन बिलन लय मस्त हा हा हम्म. ते कोणचं पीठ गिरणीचं पीठ लायचं का डोळ्या तोंडाला ओय बबनराव काय बोल राहिले पीठ काय लावू तोंडाला आव मी जन्म जातच तशी आहे अहो पण मग लय ना बाई गोऱ्या गोऱ्या दिसत्या तशा पावडर लावून आल्या हा हा तुम्ही काय म्हणले होते ते तुम्हाला एक सांगायचे हा हा ते सांग का हा अगं हा या सरक ना थोडी कानात सांगतो हा का बया नका बाई तुमची ती मोहिनी आली मग काय करायचं ऐक ती तू अजून 2-4 दिवस नाही येणार हा का महिनी हा महिनी ती नाही येणार आता नाही ना. नाही नाही ऐक ना हा शांता हा ठो ठो ओ बबनराव हा? काय करू राहिले कानात थुकून भरावला का चुकत नाही हा तुला सांगत होतो हा काय मला आहे ना हा तुम्ही सांगितलं ते ऐकलं ना ऐकलं ना बया मग अशाला कबूल आहे का हा मी काय अशी पांचट बाई वाटते का तुम्हाला हा हो बबनराव काय बोलू राहिले तुम्ही कोणती बाई कशी तिचा जरा दर्जा पाहून बोलत जा तू ऐक ना तू जर माझ्या का आली हा तर अजून 1,00,000 रुपये देईल बा हा का हा थोडा मला खेळ करून दे हा थोडं खेळ म्हणजे प्रेम दे हा तुला अजून 1,00,000 रुपये देतो बया बबनराव म्हणजे तुम्ही अजून 1,00,000 रुपये देणार आहे? हा हा का मग तू जर मला लागल असं प्रेम जर दिलं ना हा 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 तुला 1,00,000 रुपये द्यायला मला काहीच हरकत नाही म्हणजे ते मागाचे 1,00,000 हा. आणि आताचे 1,00,000 1,00,000 असे 2,00,000 रुपये देतो हा का ते तुम्हाला एवढ्या बाया कशा काय झेपवत्या हो? मला तुम्ही म्हणते ना एवढ्या बाया कशा काय झपात्या हा माझं वालय ना हा सामानच तेवढं ताकदवाने हा का हो लई चालतं हा का त्याला आहे हा. ना दिवसाला 5 बाया लागत आहेत 5 हा का 5 बाया हा नसल्या होते गप्पच नाही बसत हा का बया लईच तुमचा स्टॅमिना वाढेल आहे हो हा मग त्या मीनच पाहिजे बरं मी काय म्हणते माई पैशाची अडचण आहे बाई आता तुम्ही म्हणूच राहिले पण तुमचं कोणी ते सगुणाबाईनी बिनी जर कधी पाहिलं तर कधीच नाही पाहणार हा तू फक्त शांता मला आता प्रेम दे हा का हा आणि मग ती सगुनी 2-3 दिवस येत नाही हा आणि ती नसली हा का तुला मी बोलून घेत जाईल असं म्हणता हा का एवढ्या लांबून महिनीला बोलावलं हा. ना बोलवायपेक्षा हा तर तू मला काय अशी जवळ ये इकडं घुशील हा हा. का मग महिनीला बंद करशाल का महिनीला तिकडे नेईल कुठं हा का इथं तू जवळ आहे हा. ना तू इथं मला रातची गवशी हा हा सगुनी कुठे गेली तर हा
बरं असं म्हणते का? बरं बरं चालेल चालेल. बिलकुल ना थोडं थोडं. हा पण ते 2 लाख रुपये द्या ना, आहे ना तुमच्या? 2 लाख म्हणजे लगेच काम झालं का लगेच देतो, इडून उठून सुद्धा नाही देत तुला. हा का? हा. बरं बरं. सरक माग हा. ये उशी बिशी आहे हा. मस्त आहे. बया बबनराव, काय बाई तुम्हाला आल्या आल्या फडाफडा बोलले मी. तुम्ही खरंच चांगले बरं का. चांगले मग जाऊ दे. हा. हे बाय तू म्हणली ना तुझं बरोबर आहे. हा. माझी अख्खी इज्जत गेली असती, हा राहिली नसती. हा तर मग मला वाटलं मग आता ही बोलूच राहिली ना, मग जाऊ दे लाख रुपये, पण मग इज्जत झाकती ना. हा हं? हा. पैसा किती कमी माणूस, हा. इज्जत कमी. नाही. आणि मग शांता हा. तुला काय सांगायचं, हा. माझ्या मनात आहे ना हा. जशी तू इड आली का राहायला हा. तशी बरेल होती बर का. हा का? हा. बया नेमकं कसं नाही तुम्हाला असं करताना पकडलं आणि घरामध्ये आले आणि आपलंच प्रेम झालं. हा मग नशीब होत, माझ्या नशिबात तू होती. हा हा. त्याला नशीबच लागत बरं है ना. मग चाल आता आहे ना करून घेऊ. हा हा. चाल वय अशी टपकी आणि मला दम निघाला. हा का? आपला हात रसले चप्पल आहे. हा. ते महिनीने दिलं नाही का तुम्हाला एवढं प्रेम? अगं मैनी इतकी चोळली, हा का? आता तुला काय सांगू, हा. मैनीपेक्षा आहे हा. ना तुला जास्त चोळी तू. हा का? तू हौसत. तुम्हाला एक सांगू का, ते मला आहे ना एवढा टाइम नाही हो. म्हणजे ना, म्हणजे आता तुम्हाला प्रेम देते थोडस, आणि मग ते मला पैसे तुम्ही द्या. हा. आणि मग तुम्हाला सांगते दुसऱ्या टाइम मी आले, हा आले कमी आहे ना 2-4 तासाचा टाइम काढून येते बबनराव. तुम्हाला सांगते मला असं चोळा बाबा बाबा, अशी लाल लाल वस्तू चोळा मग मला. तुला 5 मिनिटात लाल करतो मी. हा का? आपला हात तरी एकदा घुसल्यावर मागे तरी नाही येत. पण ते आता टाइम नाही ना एवढा बबनराव. हा मग तू असं म्हणते का? हा 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 चालत पण ये. हा. मी तुला आहे ना दरवाज्यातून जेव्हा खुलवी हा. तेव्हा टपके निशील. बया हे काही विचारणं झालं का? तुम्ही तिकून हात केला, हा इकून हात केला का तिकून मी घुसलेच घरात. चालत हा? आणि दे मग थोडं पोहायला दे. हा हा. हा. आता थोडं वरच्या वर फक्त. हा घेतो ना हा वरच्यावर. हा चालेल. चालत थांब. उठ. बया भारी वाटलं ना? कसं वाटलं तुम्हाला? तरी मैनीनं सगळा कस काढून नेला मा. हा. अशी मग तू पहिल्यांदीच तू आणि मा प्रेम जुळलं असतं त्या काला त्या मैनीला इड बोली. मग मी चांगली नाही वाटले का का तुम्हाला? ग हा. शांता, मैनीपेक्षा लईनच्या कस तू. हा का? मग आता तुला मी काच सोडितोय. हा. कवाय बोलावलं फक्त हात केला तो गपकेन मच्छी. तुम्ही खुश झाले ना? लय खुश. मी काय म्हणते, ते 2 लाख द्या ना मग. घे ना, हा तुला देणार 2 लाख. हा हा. आईला जाऊ दे. आई बर का बया, शांता, तुमचे एवढे ड्रायव्हर नुसते पैशाने भरेल राहत्या. पैसे घरात लागत आहे. पैशाला काही कमी नाही. हा. पैशाला माझ्या कोंबड्या खाती नाही. हा का? मग बया. या बा हा. ये 1 लाख हा आणि हे 1 लाख. हा हा. बास मिटलं. बया बबनराव, तुम्ही तर लईच बाई मोकळ्या मनाची आहे. मोकळ्या मनाचे पण हा या बबनरावनं निम्म्या रात्री फोन करू द्या हा. तरी यायचं बरं शांताबाई. आता ते काला विचारित्या. तुम्ही फक्त फोन करा हा का लगेच मी हजर आहे. हा तेच. येऊ का मग बबनराव? हा ये. हा? छान वाटलं का मग तुम्हाला? छान. मला असं झालं हा पुन्हा एकदा करावं काय. हा का? हा. ते तुम्हाला म्हणले ना, आता तुम्हाला थोडं प्रेम दिलं सांगा, ते पुढच्या टायमाला याच्या डबल देईल. तुम्ही माझ्यासाठी एवढं करीत आणि मी काही तेवढं करणार नाही हा, ये. का? हा? येऊ का? हा ये. काय झालं? हा ये
येऊ का ये ना. बाबा? मला असं झालं हा. शांता हा. थांबली असती आजच्या दिवस मला कर्म आता कसं आहे माहितीये का आपलं शेजारीच घर आहे ना. हा आहेच ना. तुम्हाला आठवण आली का लगेच मला बोलवा. बरोबर. हा येते मग. हा हा. हा जावजच हा ऐक ना हा. पुढला दरवाजा लोटून घे हं? हा हं? आतला लोटून घे आणि बाहेरचा लावून घे. ते महिनी डबल येणार आहे का? आता नाही या बाय हा आता तू मला कायमचं प्रेम देणार आहे का हा हा हं? हा मग मैनीचा विषय काढून टाकी तो डोक्यातून असं म्हणते का? तिचा फोनच प्लॅस्टिकला टाकून देतो. असं म्हणते का? बंद बंद हा अगं मैनीपेक्षा तू लई ना भारी. मग असं करा आता महिनीचा आहे हा? ना विषय सोडा. हा चाल हा? माझा विषय लावून धरा. आता तू म्हणजे तुझा लावून धरा म्हणजे तू माझ्या जाग्यावर आहे ना. हा हा आणि तू मैनीच्या किती दुप्पट दिसायला भारी. बर तुझ्या तळपायावर नाही ती मैनी. हा का? हा असू द्या येऊ का आता मी? ये ये हा बाय. बाय बाय. पप्पी दे ना दे ना हं? थोडी जवळ त्या असं करा ना तुमच्या येऊ का आता? माई घे ना अशी. म्हणा तू तिकडं पाहून नाही इकडं पाहून घे ना. आता घेतली ना भया कोणाचा आवाज येऊ राहिला तिकडं. हा येऊ का? कुणी येईल बसक्यान घरात? हा जाय आता जा येते मग. जा. हा. गेली काय गेली वाटत बरी रे. हा गेली जाऊ दे. आईला ती मैनी आली आणि शांताच माझ प्रियम जुळलं. जाऊ दे 2 लाख रुपये गेले तर जाऊ दे बबनराव. पण शांत बरी जवळची जवळ ठोकायला निम्म्या रात्री बोलावली तरी येईल भीतीला भीती नाही. हा आता आहे ना थोडस पाणी पितो आणि थोडा आराम करायला लागल. कंबार दे ना ढिल्लच झालं भाऊ. चाल भाऊ.